स्वातंत्र्यवीर सावरकर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पळ आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, आपलं आज एक दिवसीय उपोषण पार पडणार होतं, मात्र काही कारणास्तव ते रद्द करण्यात आलं आहे. नेमकं काय कारण आहे आणि काय तुमची मागणी होती? आजच्या दिवशी जे उपोषण होणार होतं ते जाहीरपणे उपोषण रद्द जरी झालं तरी आजच्या दिवशी आमचा जो उपवास असतो दरवर्षी तो सुरूच आहे. फक्त विषय असा आहे की जाहीरपणे जे उपोषण करणार होतो ते रद्द करण्यामागचं कारण आहे की 5 तारखेला सावरकरांच्या सदनासंदर्भात जी याचिका दाखल केलेली डॉक्टर पंकज फडणवीस याची फायनल स्टेटमेंट येणार आहे कोर्टाकडून, तर त्याचीच आम्ही वाट बघतो आहे. त्यानंतर आम्ही आमची भूमिका पुढे सुरू ठेवणार. पण आजच्या दिवशी उपोषण जरी रद्द केलं तरी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्वाक्षरी अभियान जे सुरू करणार आहोत त्याचा आज शुभारंभ संध्याकाळी करणार आहोत. किमान 10,000 तरी सह्यांचं पत्र आम्ही देशाच्या जसे पंतप्रधान, राष्ट्रपती महोदया, सुप्रीम कोर्ट आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महापौर यांना त्याची एक प्रत आम्ही देणार आहोत निवेदनाची. नक्कीच 5 तारखेला आपण जसं सांगलं हिअरिंग पार पडणार, मात्र त्यानंतर जी तुमची काय भूमिका असणार आहे जर राज्य सरकारने आपली मागणी पूर्ण नसेल केली किंवा त्या हिअरिंग नंतरचा निकाल जर आपल्या बाजूने नाही लागला? निश्चित मग त्यानंतर आम्ही राज्य सरकार, आम्हाला आशा आहे की राज्य सरकार ही मागणी पूर्ण करेलच. पण नाही झाली तर त्यानंतर आम्ही नक्कीच उपोषणाचाच मार्ग अवलंबणार. कारण काय की तोच एक मार्ग आहे जो आपण त्या मार्गाने कोणालाही न दुखवता आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करू शकतो. आणि सावरकरांबद्दल असलेलं जे प्रेम आहे ते आम्ही त्याच माध्यमातून व्यक्त करणार. नक्कीच आपण पाहिलं असेल की अनेक वीर सावरकरांचे असेल किंवा बघ अनेक दिग्गजांचे त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जा त्यांना दिला गेला, मात्र वीर सावरकरांच्या सदनाच्या वेळी असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही एक योग्य प्रश्न विचारलेला आहे. मुळात 2 गोष्टी सांगतो. एक तर तुकाराम ओंबाळे आपले जे गेले आणि कुमाऊं रेजिमेंट जिथे 114 सैनिक गेले तिथे त्वरित त्या जागेला बलिदान दर्जा दिला गेला. त्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही आहे. पण देशाची फाळणी करणाऱ्या जिनांच्या मलबारी येथील मुंबईतील जे त्यांचा बंगला आहे त्या बंगल्याला आज 90 वर्षच झाली आहेत. त्याला कोणत्या बेसवर दर्जा दिला गेला ते आम्ही विचारू शकतो. दुसरी, जर त्यांना दिला जातो आहे तर सावरकरांबद्दल का दुजेभाव? त्यामुळे सावरकरांच्या घराला ही जी अट जी 100 वर्षाची आहे फक्त सावरकरांच्या घरासाठी नाही तर ही अटच रद्द झाली पाहिजे. ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना त्या कर्तृत्वाचं फळ मिळालंच पाहिजे. मुळात सावरकरांना भारतरत्न जे मागतात आहेत त्यापेक्षा घराला राष्ट्रीय दर्जा द्या, हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार असेल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.